याच्यापूर्वी मी नेहमीच इथे तुळजाभवानीच्या दर्शनाला सगळ्या महाराष्ट्रातली अवघी जनता येते, तशीच मी पण एक तुळजाभवानीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भक्त आहे। आज तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, त्याचबरोबर चैत्री नवरात्र चालू आहे आणि त्याच्यामुळे दर्शनासाठी आले आहे। अनेक वेळेला देवीला जी प्रार्थना केली होती त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबियाच्या मध्ये जे आनंदाचे क्षण आहेत त्याच्याबद्दल जसे आभार मानले, तसं लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यानंतरही मी येऊन गेले होते आणि आता महाराष्ट्रामध्ये 235 आमदार महायुतीला मिळाले आणि त्यापैकी 60 आमदार हे शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले। एका अर्थाने जनतेने या सगळ्या निवडणूक जी आहे ही घटनेनुसार निवडणूक जी झाली त्यामध्ये हे घटनायुक्तच सरकार आहे असा देखील जनादेश दिलेला आहे। त्याचबरोबर काल एक ऐतिहासिक विधेयक मंजूर झालेलं आहे। या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींची सन्मान कार्यक्रम यासाठी मी धाराशिवमध्ये आलेली आहे आणि सगळ्यात लाडकी आमची माता, सगळ्यात लाडकं दैवत म्हणजे तुळजाभवानी आणि त्यामुळे इथे दर्शनासाठी येऊन मी विधिवत पूजा केलेली आहे। तुळजापूरमधले 2 मोठे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक आराखडा विकासासाठी केलेला आहे, त्याच्यात जनतेला सहभागी करून घेऊन तो कसा करावा याच्याबद्दल राणा जगजितसिंह आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर माझी बैठक झालेली आहे विधान भवनामध्ये। त्याचबरोबर इथले जे आहेत गुरुजी किंवा गुरव पंडित त्यांचा मावेजा मिळण्याच्या संदर्भात तो बरेच दिवस प्रलंबित आहे राज्य सरकारकडे, तो देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच इथे येऊन गेलेले आहेत, तर त्या प्रलंबित प्रश्न लवकर सुटावा यासाठी माझे प्रयत्न चाललेले आहेत।